हॅलो. राईट नाव कसं झालंय की आज सकाळी उठलो मी आणि पोट साफ केलं. येस. बट जेव्हा मी कामावर लागलो तेव्हा मला कसं बहुत अजीबसं वाटलं आणि समथिंग असं वाटलं की माझ्या पोटामध्ये काही ना काहीतरी स्टील आहे. अँड आय जस्ट वॉन्ट टू बी कॅरीड आउट. ओके. लाईक कसं आहे की जेव्हा तुम्ही पोटातून सगळं काही काढता आणि म्हणजे जस्ट लाईक समजा तुमची सकाळची जी प्रोसेस असते म्हणजे एक्झॉस्ट प्रोसेस समजा ती पूर्ण झाली नाही तर खूप गंध वाटते. या तुमच्या कोणत्या कामात मन नाही लागत. यू कॅन नॉट सिट. येस, प्रॉबेबली इट इज दॅट. या आणि मोस्ट ऑफ दी माझे काम असते ते कसं बसूनच असते. या म्हणजे कम्प्युटर समोर बसून काम करणं. आता मी ते काम करून न राहिलोय. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की आय कुडंट सिट. ऑलवेज फील समथिंग लाईक दॅट की कुछ ना कुछ बाकी आहे. या तर त्यासाठी माझ्या आईचा एक नुस्खा आहे की गरम पाणी प्या. व्हॉट डज गरम पाणी डू? या गरम पाणी ऍक्च्युली काय करते की तुमच्या जे आतमध्ये जे आय डोंट नो व्हॉट इज इट, मला नाही माहित एक्झॅक्टली काय करते, बट एवढं माहित आहे की गरम पाण्यामुळे प्रेशर वाढते. सो दॅट्स वाय आय एम डुईंग इट. व्हॉटएव्हर. पुन्हा एक ग्लास पिऊन घेतो कारण म्हणजे पाणी थंड नाही होऊन जाईल. गरम गरम पाण्यामध्ये प्रेशर पण चांगलं लागते. सो ऑलराईट. आता मी थोडंसं गरम पाणी पिलोय तर एक्झॉस्ट प्रोसेस व्हायला थोडीशी वेळ लागत आहे. बरोबर. मी इथे उभा आहे, टेरेसवर आहे आणि मोबाईल समोर. आता मला खूप काही बोलायचं आहे. ऍक्च्युली मला खूप काही बोलायचं असते. वाय? बिकॉज ऑफ दॅट की जेव्हा मी अशाप्रमाणे करतो म्हणजे अशाप्रमाणे बोलतो तेव्हा नाही का मी स्वतःमध्ये काही ना काहीतरी कॉन्फिडन्स क्रिएट करतो आणि स्वतःची कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करतो. इट इज काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड हॅबिट. या आणि यामुळे अजून एक गोष्ट होते की माझं मन हलकं होऊन जाते. म्हणजे मनातलं जेवढं काही आहे ते पूर्ण बाहेर निघते. असं फील राहत नाही की जस्ट लाईक दॅट की मला कोणासमोर बोलायचं वगैरे. नो नो नो. इफ आय वॉन्ट टू एक्सप्रेस ऑल दोज थिंग इन फ्रंट ऑफ समथिंग or someone, I don't need someone. Yeah, I have my mobile phone and I just record all those things and just that's it. whatever, तुला काय म्हणायचं होतं? या पहिले सुरुवात करू आपण. आजची तारीख आहे 2 जानेवारी 2020. वाजले आता ऑलमोस्ट सकाळचे पावणे 11 झाले. ओके. लिटल बिट ऑफ थंडी आहेच. येस, कारण विंटर सीझन सुरू आहे. युजली समर मध्ये या टायमावर तर बापरे एकदम कडक ऊन राहते, बट विंटर मध्ये इट्स काइंड ऑफ लाईक अ समहाऊ लिटल बिट ऑफ चिली. थंडी राहतेच. सो थंडी आहे. या ऍक्च्युली टुडे आय वॉज वेक अप ॲट 8:30 AM. ऍक्च्युली कसं आहे विंटरमध्ये आपण एकदम हेच होऊन जातो, फ्रोजच होऊन जातो आणि वी जस्ट स्लीप ऑलमोस्ट लाईक म्हणजे कसं समरमध्ये मी 6 वाजता उठतो एवढं मला माहित आहे. पण जसा जसा विंटर येतो ना तसं नाही का आपण थोडंसं उशिरा उठायला लागतो. आपली बॉडीज रेजिस्ट करते की डोंट वेक अप ॲट मॉर्निंग, जस्ट लिटिल बिट ऑफ लेट. या बट आपल्याला असं व्हायचं नाही, कारण जस्ट लाईक आय नीड टू डू की असं जर आपल्याला काही ना काहीतरी बिकम बेटर करायचं आहे तर स्वतःला थोडंसं पेन द्यावा लागेल आणि काही ना काहीतरी करावं लागेल. व्हॉटएव्हर इट इज काइंड ऑफ लाईक अ डिफरंट पार्ट ऑफ टॉकिंग अबाउट. ओके. मला काय बोलायचं होतं. येस.
हा, मला बोलायचं होतं की आपली ब्रेन कॅपॅसिटी आणि व्हॉट डज आपला ब्रेन काय काय करू शकतो आणि का नाही करू शकत वगैरे. या खूप साऱ्या अशा काही गोष्टी आहेत जे मला थोडं सांगायच्या आहे आणि काइंड ऑफ समथिंग रिअली टॉपिकवरच आहे, बट समथिंग रिअली डिफरंट. या म्हणजे म्हणजे की काहून काही लोक खूप जास्त ॲव्हरेज आहे, काहून काही लोक बिलो ॲव्हरेज आहे आणि काही काही खूप सिलेक्टेड पीपल आहे जे मोर दॅन ॲव्हरेज आहे. आता व्हॉट इज मोर दॅन म्हणजे मी कोणत्या बेसिसवर त्यांना जज करत आहे? नो नो नो, मी जज करत नाही. ते ऑलरेडी त्या पोझिशनवर आहे. या मला फक्त माहित आहे आणि मी सांगत आहे, मी जज नाही करत आहे. सॉरी, जजही करत आहे. इट्स काइंड ऑफ लाईक व्हॉटएव्हर. मानून घे एक डान्स क्लास आहे आणि त्याच्यामध्ये 10 मुली आहे. ओके, 10 मुलीपैकी कसे आहे की 3 मुली आहे ना, त्या खूप जास्त एक्सपर्ट आहे. ओके, इट वॉज दे डान्स रिअली वेल. त्याच्यानंतर 5 जणी आहे त्या लिटिल बिट ऑफ मिडल आहे. या म्हणजे ते डान्स इतके चांगले एक्सपर्टली नाही करतात, बट ठीक आहे. आणि बाकीचे 2 जणी आहे दे आर काइंड ऑफ लाईक अ रिअली वर्स. येस, म्हणजे त्यांना ते एक प्रकारे ठुमका पण मारता येत नाही. ओके, बट तरी काही ना काहीतरी ते बॉडी हलवण्याचा प्रयत्न करतात. येस, व्हाय अशा प्रमाणे काय म्हणजे काहून काही लोक खूप जास्त एक्सपर्ट आहे, मोस्ट ऑफ दी लोक ॲव्हरेज आहे आणि खूप कमी लोक एक प्रकारे खूप वर्स दॅन बिलो दॅन ॲव्हरेज. व्हाय? वेल ऍक्च्युली हे याच्यामध्ये असं नाही आहे की प्रत्येकाचा दिमाग खूप जास्त एकदम तेज आहे त्यामुळे खूप काही लोक खूप जास्त एक्सपर्ट आहे किंवा नो नो, म्हणजे असं नाही आहे की कोणाचा दिमाग खूप जास्त स्मार्ट आहे किंवा कोणाचा दिमाग वगैरे. इट इज नॉट. या प्रत्येकाचा दिमाग मला असं वाटते का सेमच आहे. काही काही एक्सेप्शनल्स आहे ज्यांचा दिमाग थोडा खूप जास्त स्मार्ट आहे, बट दोज आर काइंड ऑफ लाईक अ रिअली म्हणजे समथिंग एक्सेप्शनच आहे. म्हणजे ते हजारातून एखादी व्यक्ती असतो जो खूपच डोक्याने खूप जास्त स्मार्ट असतो. हे वडवर आपण त्याची गोष्ट नाही करताय, आपण जे नॉर्मल लोक आहे त्यांची गोष्ट करताय. तर व्हाय काही लोक खूप जास्त स्मार्ट आहे तर काही लोक खूप जास्त एक प्रकारे व्हाय इज दॅट? ओके, दॅट्स अ वन थिंग की हे डिपेंड करते की आपण आपल्या दिमागला किंवा आपल्या आपल्या माइंडला कशाप्रमाणे ट्रीट करतो. या आपण सेम उदाहरण घेऊ जे आपण ऑलरेडी घेतलं होतं, जे डान्स क्लास. ओके, तर मी असं म्हणतो की मी असं म्हणजे जस्ट लाईक मला त्या मुलांबद्दल काहीच माहित नाही, त्या मुलींबद्दल मला काहीच माहित नाही. आय डोंट सी दॅट, मला त्यांचं नाव नाही काही नाही माहित. आय जस्ट फक्त मी त्यांच्यावर जज करून राहिलो त्यांच्या रिमार्क थ्रू. म्हणजे की माझ्यापाशी रिमार्क आहे की या 3 मुली एक्सपर्ट आहे, 5 मुली ॲव्हरेज आहे, 2 मुली वर्स दॅन बिलो दॅन ॲव्हरेज आहे. तर व्हॉट वुड आय डू? याच्यावरून काय जज करू शकतो? जे स्टार्टिंगचे जे 3 आपण दिघी जणी आहे जे खूप जास्त एक्सपर्ट आहे, ऍक्च्युली काय आहे की व्हाय दे आर सो एक्सपर्ट ऑन दॅट थिंग? बिकॉज ऑफ दॅट की त्यांना पॅशन आहे, म्हणजे त्यांना डान्स करताना मजा येते. ऍक्च्युली हे ज्या 3 जणी आहे ना, त्यांनी माहित नाही बट अगोदर पासून त्यांना डान्स मध्ये क्युरिओसिटी राहते. ओके, ऑब्विसली डान्स क्लास हे काही एक प्रकारे असं डिफॉल्ट क्लास नाही राहत प्रत्येक याच्यामध्ये. म्हणजे की ज्यांना खूप जास्त म्हणजे एक्साइटमेंट राहते की त्यांना डान्स शिकायचा आहे, ते लोक डान्स क्लासमध्ये येतात. ना की एक प्रकारे हिस्ट्री क्लास आहे, वी नीड टू अटेंड दॅट क्लास. नो नो नो, डान्स क्लास इज काइंड ऑफ लाईक अ रिअली एक्सेप्शन. की समजा तुम्हाला इंटरेस्ट आहे तर तुम्ही या. तर ऑब्विसली या 10 मुली आल्या. आता मला माहित नाही 10 मुलीपैकी कोण स्वतःचा इंटरेस्ट घेऊन आला किंवा कोण आला, आय डोंट नो. या बट मला एवढं माहित आहे की या ज्या स्टार्टिंगच्या 3 मुली आहे ज्या खूप जास्त एक्सपर्ट आहे डान्स करण्यामध्ये, ते इतके चांगल्याने परफॉर्म याच्यासाठी करत आहे बिकॉज ऑफ दॅट की त्यांचं ते पॅशन आहे. या पॅशन इज द ओनली थिंग दॅट, समजा जर कोणत्या व्यक्तीला पॅशन आहे तर ऑब्विसली तो व्यक्ती त्या फील्डमध्ये एक्सपर्ट बनूनच जातो. या कारण पॅशन हीच एक अशी एक गोष्ट आहे जेणेकरून तुम्हाला असं फील करून देते की तुम्ही
ते काम काम नाही करताय, ते तुमच्या मजेसाठी आहे. या म्हणजे म्हणजे जस्ट लाईक डुईंग सेक्स. ओके, तुम्हाला काय वाटते की सेक्स करणं हे काम आहे? नाही ना. आपण आपल्या मजेसाठी सेक्स करतो ना. जस्ट लाईक वी नीड टू सेक्स, सो जस्ट लाईक वी नीड टू एक्सप्लोर दॅट प्लेजर, सो वी डू सेक्स. ओके, सो इट्स काइंड ऑफ लाईक दॅट. ओके, आपल्या पॅशनवर काम करणं म्हणजे जस्ट लाईक एव्हरीडे सेक्स करणं. ओके, इट इज काइंड ऑफ लाईक दॅट. बट ज्या लोकांसाठी ते काम पॅशन नाही आहे, तर त्यांना बहुत बकवास वाटते. इट इज डेफिनेटली नॉट. या तर ऑलवेज बी पॅशनेट ऑफ व्हॉट यू डुईंग. ओके, म्हणजे कसं आहे की तुम्ही अशा गोष्टीवर काम करा ज्याच्यावर तुम्ही पॅशनेट आहात. सो मला माहित नाही की मी कोणत्या गोष्टीवर पॅशनेट आहोत. सिम्पल आहे, काही असं खूप जास्त कॅल्क्युलेट करायची गरज नाही. असं काम आहे जे तुम्हाला काम करण्यामध्ये मजा येत असेल, यू आर पॅशनेट अबाउट दॅट थिंग. या हे तुमच्या लाईफमध्ये समथिंग येईल कुठे ना कुठेतरी सेशन मध्ये वगैरे वगैरे, जिथे तुम्हाला रिअलाइज होईल का यू आर समथिंग इन दॅट थिंग वगैरे, की आप इस चीज में खूप खूप जास्त एक्सपर्ट आहे वगैरे वगैरे. ते आय डोंट नो तुम्ही कशाप्रमाणे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला असं माहित पडेल की आय एम रिअली पॅशनेट अबाउट दॅट. दॅट इज समथिंग रिअली एल्स. ओके, व्हॉटएव्हर. राईट नाव आपण टॉपिकवर येऊ. हे 3 मुली आहे. या 3 मुली खूप जास्त एक्सपर्ट आहे डान्स करण्यामध्ये. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट दीज पीपल आर रिअली पॅशनेट. या लाईक त्यांनी लहानपणी कुठं ना कुठेतरी असं डान्स बघितला असेल आणि त्यांना आवडला असेल, आणि त्यांनी कुठे ना कुठेतरी एकट्यामध्ये किंवा हलकसं बसूनच कधीतरी कंबर हलवण्याचा प्रयत्न केला असेल, किंवा समहाव त्याने डोक्यामध्ये कुठे ना कुठेतरी डान्स केला असेल आणि त्याला कॉपी करण्याचा प्रयत्न केला असेल. या व्हाय दे डू दॅट? बिकॉज ऑफ दॅट की दे आर पॅशनेट. दॅट इज द ओनली थिंग. ओके, त्यामुळे ते इतकी चांगल्याने परफॉर्म करत आहे, कारण ते ऑलरेडी बिफोर द डान्स क्लास दे ऑलवेज थिंक अबाउट दॅट, दे ऑलवेज फॉलो द स्टेप्स, ऑलवेज प्रॅक्टिस देअर स्टेप्स वगैरे. त्यामुळे ते इतके चांगल्याने परफॉर्म करत आहे. ओके, असं नाही आहे की हे जे 10 मुली आहे ना, यांना काहीतरी एकदम डिफरंट डिफरंट प्रकारचं ज्ञान दिलंय. म्हणजे तुम्ही एक्सपर्ट लेवलचं ज्ञान, मीडियम लेवलचं ज्ञान आणि लोअर लेवलचं ज्ञान. नो नो, सगळ्यांना सेम स्टेप सांगितले आहे, आणि सेम स्टेप जे व्यक्ती या 3 जणी खूप चांगल्याने करत आहे, या 5 जणी खूप ऍव्हरेजली करत आहे, 2 जणी तर या. सो इट इज लाईक दॅट की व्हाय आपण का अशा प्रमाणे विचार करतो. ऍक्च्युली काय होते की जेव्हा आपण असं म्हणतो की या 3 जणी खूप जास्त एक्सपर्ट आहे आणि बाकीचे एकदम, तर काय होते की एक प्रकारे हे आहे ना, हे तुम्ही यांच्या समोर नका बोलू. यस, आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये एक खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे की समज जर एखादा व्यक्ती आहे तो खूप जास्त टॅलेंटेड आहे, तर तो टॅलेंटेड तर आहेच. यस, आणि त्याचे मार्क्स पण खूप चांगले आहे, आणि ते खूप लोकांसमोर रिव्हील पण होतात. इट वॉज रिअली ग्रेट. अशामुळे काय होते की 10 जण याला समजतात की ही इज एक्सपर्ट. या दॅट इज अ गुड पॉइंट. बट 10 जण हे पण समजतात की आपण याला बीट करू शकत नाही. दॅट इज रिअली रॉंग. या, इट इज डेफिनेटली रिअली रॉंग. मला एक व्यक्ती माहित आहे जो स्किपिंग करतो. ओके, आणि त्याने इतके स्किपिंग केले आहे की त्यांनी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड पण ब्रेक केला आहे. आता त्याचं काही पर्पज नव्हतं की त्याला गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे. नो, त्याला ते करण्यामध्ये खूप जास्त मजा येत होती, आणि ही नीड्स टू डू दॅट. ओके, ऑब्विसली इन द एंड हे झालं, असं झालं की त्याचे स्किपिंग इतके जास्त होते का लोक त्याचे फॅन बनले. ऍक्च्युली मलाच नाही माहित मी का बोलून राहिलो, का नाही मलाच नाही कळून राहिलं. या आय जस्ट काइंड ऑफ लाईक टॉकिंग अबाउट दी इन्स्पिरेशन किंवा वगैरे जे इन्स्पायर्ड लोक असतात ना, ते सांगण्याचा प्रयत्न करतात. मी तशाप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करण्याचा इथे प्रयत्न करून राहिलोय, बट आय एम डेफिनेटली नॉट. यस,
वेल मला वाटत नाही यार की साला हे ऍक्च्युली पोट आहे ना हे खाली केव्हा होईल जेव्हा तू नाही का थोडस जेवण करशील ना त्याच्यानंतर तू स्वतःला प्रेशर देशील तेव्हाच होईल. आता काही होणार नाही यार कारण तुझ्या पोटास मध्ये काहीच नाही. सो टाइम वेस्ट करण्यापेक्षा बेटर आपण काम करू. ओके नाही म्हणजे हे टाइम वेस्ट तर नाही आहे बट ऍक्च्युली काय आहे की या टाइम वेस्टच आहे राईट नाव.